जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असणारी जी मोठी धरणं आहेत त्या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मी सध्या कन्हेर धरणाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणचे चारही दरवाजे आता सध्या उचलण्यात आले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील पाण्याचा करण्यात आला आहे। तब्बल 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे। कन्हेर धरण हे 93% भरले असून या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण या धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। सध्या कोयना धरणाची पाणी पातळी ही झपाट्याने वाढत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 73 TMC वर हे कोयना धरण देखील पोहोचलं आहे। सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरण असेल, त्याचबरोबर धोम बलकवडीचं धरण असेल, तारवी धरण असेल, ही पश्चिम भागातील जी धरणं आहेत या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सलग सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाला आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर शेतीच्या कामाला देखील वेग आला आहे। भात लागवडीवर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये देखील सुरू झाले आहे। मात्र साताऱ्याच्या जर पूर्व भागाचा विचार केला तर या भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षेत शेतकरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचं संकट येऊ शकतं, त्याचबरोबर चारा टंचाईचं संकट येऊ शकतं, अशी शक्यता देखील शेतकरी आता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। जुलै महिना संपत आला तरी पूर्व भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस अजून कोसळला नसल्यामुळे शेतकरी तिकडचा चिंतित आहे, तर पश्चिम भागामधील जो शेतकरी आहे तो देखील सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सध्या कन्हेर धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वेण्णा नदी पात्रात करण्यात आला आहे। त्यामुळे वेण्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।